मित्रांनो, राजस्थानचे, आग्र्याचे आणि दिल्लीचे किल्ले पाहून आपल्याला नक्कीच एक प्रश्न पडला असेल की महाराष्ट्राचे किल्ले अशा चांगल्या अवस्थेमध्ये का नाहीत? का बरं? काय कारण असेल की फक्त महाराष्ट्राच्याच किल्ल्यांची अशी वाईट दुरवस्था झाली? व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक नजर टाकूया की कशा प्रकारे महाराजांच्या किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे ती. हे सर्व किल्ल्यांचे फोटोज पाहून नक्कीच तुमची तळपायाची आग मस्तकात जात असेल. ज्या किल्ल्यांच्या मदतीने महाराजांनी स्वराज्य उभारले, या स्वराज्याचा कारभार याच किल्ल्यातून चालवला, त्याच किल्ल्यांची ही अशी वाईट अवस्था. हा व्हिडिओ आणि फोटोज पाहून नक्कीच तुम्हाला राग येत असणार आणि नक्कीच तुम्हाला उत्सुकता असेल की का बरं आणि कोणी या गडकिल्ल्यांची अशी वाईट दुरावस्था केली. हेच आपण आज जाणून घेणार आहोत की का आपल्या किल्ल्यांची अशी वाईट अवस्था आहे आणि ती कोणामुळे झाली. तसंच व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया की कशा प्रकारे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडची तोडफोड करून नासधूस करण्यात आली. मी अमर जगताप पुन्हा तुमचे स्वागत करतो आपल्या मराठी ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती. तर या पाठीमागे दुसरं तिसरं कोणी नसून इंग्रज आहेत. इंग्रजांनीच महाराजांच्या किल्ल्यांची अशी वाईट अवस्था स्वतःच्या फायद्यासाठी केली. जेव्हा अब्रू आणि किल्ल्यांच्या भिंतीमध्ये काहीतरी एकच वाचणार होते, तेव्हा मराठ्यांनी आपली अब्रू वाचवली. म्हणूनच या किल्ल्यांच्या भिंती पडल्या. याचा अर्थ असा की मराठे इंग्रजांना घाबरून पळाले नाहीत किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते कधीही इंग्रजांपुढे झुकले नाहीत, तर मराठे इंग्रजांविरुद्ध लढले. शत्रूवर अचानक हल्ला करून, शत्रूचे नुकसान करून, पटकन डोंगर दऱ्यात, घंडात, जंगलात असणाऱ्या किल्ल्यांचा सुरक्षित आश्रयाला जाण्याची युद्धपद्धत म्हणजेच गनिमी कावा. याच गनिमी कावाच्या आधारे बलाढ्य मुघल सत्तेविरुद्ध महाराजांनी लढा दिला होता. शहाजीराजांनी अनेकदा स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या कार्याला म्हणावे तसे त्यांना यश आले नाही आणि अखेर मुघलांनी आणि आदिलशाने मिळून शहाजीराजांना एक शिक्षा सुनावली. ती शिक्षा म्हणजे शहाजीराजांनी कधीही महाराष्ट्रात जायचे नाही आणि शेवटपर्यंत कर्नाटकमध्येच राहायचे. खरं तर मृत्यूदंड बरा, पण मराठी वाघाला सह्याद्रीमध्ये फिरण्याची मनाई करणे म्हणजे जरा अन्यायकारकच होतं. यामागचे कारण असे होते की शहाजीराजे महाराष्ट्रात राहिले तर पुन्हा स्वराज्याचे बंड करतील आणि लोक जमा करून पुन्हा मुघलांना त्रास देतील. ते काही आदिलशहा, निजामशहा किंवा मुघलांना परवडण्यासारखे नव्हते. म्हणूनच ही शिक्षा शहाजीराजांना मिळाली होती. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सामर्थ्यावरती एवढे मोठे साम्राज्य स्थापन केले होते, पण ते पाहण्यासाठी, ती सत्ता उपभोगण्यासाठी शहाजी महाराज कधीच महाराष्ट्रामध्ये आले नाहीत आणि त्यामुळेच आपण कधीही इतिहासामध्ये शहाजी महाराजांचा उल्लेख पॅरलली महाराजांच्या पराक्रमी इतिहासामध्ये कधीच ऐकला नाही. इकडे महाराज पराक्रमावरती नवे नवे पराक्रम करत होते आणि तिकडे शहाजी महाराज कर्नाटकामध्ये आपले आयुष्य जगत होते. इंग्रजांना देखील हेच जाणवले की हे मराठी लोक ह्या गडकोटांवर जाऊन स्वाभिमान कमावतील, त्यांच्या इतिहासातून शिकून आपल्या विरुद्ध बंड करतील, जे इंग्रजांना परवडणारे नव्हते. इंग्रजांना माहीत होते की गड किल्ले ही मराठ्याची ताकद आणि जीव की प्राण आहे आणि याच गड किल्ल्यांमुळे पुन्हा मराठी साम्राज्याने वरती डोकं काढू नये म्हणून इंग्रजांनी त्याच्या राजवटीच्या संरक्षणासाठी किल्ले उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. मराठी साम्राज्य ज्या गडकोट किल्ल्यांच्या आधारे उभे राहिले, टिकले, ते किल्ले, त्यावरील वास्तू, तटबंदी, चोरवाटा आणि दरवाजे उद्ध्वस्त करून टाकून ब्रिटिश राजवटीने पुन्हा मराठा सरदार मावळे यांनी किल्ल्यांचा आधार घेऊन संघटित होऊन आपल्याला विरोध करू नये याची खबरदारी घेतली. जेव्हा 1818ला तिसरे मराठा आणि इंग्रज युद्ध झाले, तेव्हा दुसरे बाजीराव यांनी किल्ल्यांच्या आधारे इंग्रजांना विरोध करून जेरीला आणले होते. त्यामुळे हेच किल्ले उद्ध्वस्त करावेत असं मुंबईचे गव्हर्नर माउंट एल्फिस्टन याचे मत होते. त्याचप्रमाणे इंग्रज अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तर हेच थोडंसं आपण डिटेलमध्ये पाहूया की कशा प्रकारे इंग्रजांनी मराठ्यांकडून गड किल्ले काबीज केले आणि ते कशा प्रकारे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. जेव्हा 1818ला मराठा विरुद्ध इंग्रजाचे युद्ध झाले आणि यामध्ये मराठ्यांची हार झाली, तेव्हा त्या इंग्रजांचा युनियन जॅक सर्व ठिकाणी फडकू लागला. तेव्हाच अनेक किल्ले देखील ह्याच इंग्रजांनी जिंकायला सुरुवात केली. काही तहामध्ये, काही युद्धामध्ये, तर काही कटकारस्थान करून इंग्रजांनी मराठ्यांचे 100हून अधिक किल्ले ताब्यात घेतले. त्यावेळी हेन्री पॉटिंजर या अहमदनगरच्या कलेक्टरने किल्ले उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या मराठ्यांच्या पिढीला महाराजांचा आणि मराठ्यासारख्या पराक्रमाचा इतिहास समजू नये आणि एकूणच राष्ट्रभक्तीची भावना गेली पाहिजे, हाच त्या इंग्रजांचा डाव होता. त्यामुळेच इंग्रजांनी असे घाणेरडे काम करायला सुरुवात केली. जिथे महाराजांनी इतिहास घडवला, ज्या ज्या एक एक किल्ल्यांसाठी मावळे घरातील लग्न कार्य सोडून आले, काही जण शेवटच्या
श्वासापर्यंत लढले, जिथे मराठ्यांनी आपले रक्त सांडले, त्याच वास्तू, तेच गड किल्ले हे इंग्रज उद्ध्वस्त करणार होते. कर्नल प्रॉथर, जनरल प्रिट्झर, कॅनल रोज आणि मेजर मूर या इंग्रज अधिकाऱ्यांनी सातारा, रायगड आणि असेच इतर जिल्हे वाटून घेतले आणि किल्ले फोडायचे काम सुरू केले. अजून दुसरं कारण म्हणजे अशा मराठ्यांसारख्या युद्धाचा अनुभव नसल्याने किल्ले सांभाळणे इंग्रजांना एक जिगरीचं काम झाले असते आणि तसंच किल्ले सोडून दिले तर मराठ्यांनी त्यांना कधीही काबीज केले असते. महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी किल्ल्यांमार्फत दिलेली झुंज पाहता मराठ्यांची खरी ताकद ही गड किल्ल्यात आहे हे ओळखण्याइतपत इंग्रज हुशार नक्कीच होते. त्यामुळे त्यांनी किल्ल्यांवरती जाणारे सर्व रस्ते तोफाने उडवून दिले. याचा संदर्भ बऱ्याच जुन्या मोडी लिपींमध्ये लिहिलेल्या लेखांमध्ये सापडतो. त्यावेळेच्या अहमदनगरचा कलेक्टर हेन्री पॉटिंजर याने 18 डिसेंबर 1818 रोजी लिहिलेल्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की विष्णू साहेब नावाचा एक पुण्याचा इंजिनियरने शिवनेरी आणि त्या भागातील इतर किल्ले चावंड, हडसर, जीवनगड, हरिश्चंद्रगड, कुंजरगड आणि नारायणगड हे 7 किल्ले कसे उद्ध्वस्त केले. इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला किल्ला जीवनधनवरील नाणेघाटवरील दरवाजा आजही पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे कर्नल प्रॉथर, जनरल प्रिट्झर, कॅप्टन रोज, मेजर मूर या अधिकाऱ्यांना देखील राज्यातील इतरत्र असणारे किल्ले उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्नल प्रॉथरने लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रचितगड, सरसगड, शूरगड, राजमाची, कोरीगड व सुधागड या किल्ल्यांवरील वस्तू, तटबंदी, चोरवाटा, दरवाजे उद्ध्वस्त केले. जनरल प्रिट्झर व कॅप्टन मूर यांनी अनुक्रमे सातारा व रायगड इलाख्यातील किल्ल्यांना सुरुंग लावले तर सर्वच किल्ल्यांवरती जाणारे प्रमुख मार्ग उखडून टाकण्यात आले. या इंग्रजांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडसुद्धा सोडले नाही. स्वराज्याची राजधानी असणारा रायगड किल्ला कशा प्रकारे इंग्रजांनी उद्ध्वस्त केला ते आता डिटेलमध्ये पाहूया. पेशवाईच्या काळात रायगडचे महत्त्व खूपच कमी होत गेले, कारण आदिलशाही, कुतुबशाही आणि मुघलशाही हे मराठ्यांच्या पराक्रमामुळे कमजोर झाले होते. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली रायगडचे महत्त्व कमी होणे नक्कीच होते. सुरुवातीला मराठ्यांकडे नाना फडणवीस, महादजी शिंदे, तुकोजी होळकर यांसारखे मत्सुद्दी आणि रणझुंजार सरदार होते. तोपर्यंत इंग्रजांची डाळ काही शिजली नाही. मात्र हे सर्व महान लोक 1795 ते 1800 मध्येच मरण पावले आणि मराठ्यांच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली. याचाच फायदा घेऊन 1818 मध्ये इंग्रजांनी पूर्ण फास आवळून रायगड घेण्यासाठी कर्नल प्रॉयरने रायगडला वेढा घातला. त्यावेळी प्रतापगड आणि कांगोळमधील मराठी सैनिक रायगडच्या मदतीस धावले. त्यावेळी लेफ्टनंट क्रोसबीने महाडचे सैनिक घेऊन या सैनिकांना अडवले. रायगड एकटाच झुंजत होता. दुसऱ्या बाजीरावची बायको वाराणसीबाई त्यावेळी किल्ल्यावरती होती. इंग्रजांनी तिच्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केला, पण वाराणसीबाईने किल्ला सोडण्यास नकार दिला आणि इंग्रजांची लढाई करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगराचा आधार घेऊन तिथे तोफा नेल्या आणि तेथून मारा रायगडवरती चालू केला. 6 मे 1818ला एक 8 इंचाचा तोफेचा गोळा सरळ वाराणसीबाईच्या वाड्यावर पडला आणि आग लागली. किल्लेदाराने आता वाराणसीबाईला किल्ला सोडण्याचा विचार करायला सांगितले, पण तोपर्यंत इंग्रजांनी तोफेचा मारा चालूच ठेवला. या तोफ्यांच्या मारामुळे रायगडच्या सर्व इमारती उद्ध्वस्त झाल्या. फक्त एक धान्याचे कोठार आणि एक घर सोडले तर काहीच शिल्लक राहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला सुद्धा इजा पोहोचली. अशा प्रकारे 10 मे 1818ला रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. लोहगड, विसागड, तुंग, तिकोना, राजमाची, कोरीगड, सुधागड, सरसगड, शूरगड आणि प्रचितगड असे अनेक किल्ले इंग्रजांनी फोडले. काही तोफेंनी तर काही सुरुंग लावून, काही किल्ल्यांच्या भिंती पाडल्या तर काही किल्ल्यांची मंदिरे, काही वाडे पाडले तर काही बुरुज. हे नुकसान खूप मोठे होते जे आज देखील भरून काढता येत नाही. ह्या इंग्रजांनी इथवर न थांबता शिवरायांचा आणि एकूण भारताचा इतिहास बदलायला सुरुवात केली. शिवरायांना लुटारू म्हणू लागले, महान संतांना नावं ठेवू लागले. त्यावेळेस लोकमान्य टिळक आणि ज्योतिबा फुले यांच्यासारखे महापुरुष किल्ल्यांवरती जाऊन लोकांना सांगू लागले तो खरा इतिहास. मराठा साम्राज्याच्या पाडावानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी खूप वर्षे दुर्लक्षित राहिली. इसवी सन 1869 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराजांची समाधी रायगडवर शोधून काढली. त्याच्या पुढच्याच वर्षी महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. शेवटी सत्य सर्वांनाच समजले. इसवी सन 1895 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी श्री शिवाजी फंड कमिटीची स्थापना केली. त्यांनी रायगडवरील महाराजांच्या समाधीच्या पुनर्बांधणीसाठी एक मोहीम हाती घेतली. टिळकांनी केसरी ह्या त्यांच्या प्रसिद्ध वर्तमानपत्रातून दात्यांच्या मदतीसाठी आवाहन केले
आणि मदतकर्त्यांची नावे केसरीमध्ये छापायला सुरुवात केली आणि ह्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नावाचा मंत्र सर्वांनाच मिळाला होता. पण आज देखील किल्ले खुणवतात आणि बोलवतात त्यांच्या मावळ्यांच्या वंशजांना आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना की बाबांनो या आणि तुमचा इतिहास जाणून घ्या आणि आम्हाला पुन्हा नव्याने उभे करा. गड किल्ले दुरुस्त करण्यासाठी खूप महाराष्ट्रातील संघटना एकत्र येत आहेत. त्यामधील सर्वात मोठी संघटना म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान, जे किल्ले संवर्धनाचे काम करते. तसंच किल्ल्यांवरील तोफगाडे त्यांच्या जागी ठेवणे व तोफगाडे सोहळा मोठ्या धूमधडाक्याने साजरे करणे. तसंच या संघटनेने सिद्धी जोहरचा जंजिरा किल्ला, जो आपल्या मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही, त्या किल्ल्यावरती भगवा लावायला बंदी आहे. त्या किल्ल्यावरती या संघटनेने भारतीय तिरंगा लावून सिद्धीच्या वंशजांना गप्प केले होते. पद्मदुर्ग किल्ल्यावरती, जो जंजिरा किल्ल्याच्या समोरच आहे, या संस्थेने तेथे नुकतेच जगातील सर्वात मोठा भगवा झेंडा फडकवला. पुण्यात मराठा सरदारांच्या वंशजामार्फत शिवकालीन हत्यारांचे भव्य प्रदर्शन रिसेंटली त्यांनी भरवले होते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आमचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.